दिलं ते सरे मग स्त्री मांसे भुलून ठाके. ज्ञानोबा म्हणतात एकदा का लग्न झालं की आईवरचं प्रेम जातं बाईवर येतं. कुणावर बोला चला कुणावर बायकोवर. कुणावर प्रेम जातं बायकोवर. ठीक आहे ना महाराज, बायकोवर बी प्रेम असू द्या ना, पण बायकोवर तरी कायमस्वरूपी प्रेम राहतंय का? राहतंय बायकोवर प्रेम. माणसं ढिली अंगानं ऐका ना, त्याच्यामुळे बाया मागं सारले, बाकी काही नाही. आता चिरकर की फिरकर आहे, आता काही अडचण नाही. आता जिथं उजदन तिथं उजदन, बघू आता काय आहे ते. बायकोवर कायमस्वरूपी प्रेम टिकून राहतंय का? नाही. अहो एखाद्या लेकरू बाय झालं की बायकोवरचं प्रेम कमी होतं. ज्ञानोबा पुढची ओवी बघा. ज्ञानोबा म्हणतात स्त्री भोगिता थावो वृद्धाप्य लागे येवो मग तोची करी प्रेम भाव बाळकाशी पहिली बाळ दसे. ज्ञानोबा म्हणतात पुन्हा बायकोवरचं प्रेम कमी होतं, लेकरावर जातं. पुन्हा लेकरावरचं प्रेम कमी होतं, नातावर जातं. म्हणजे सरकतच राहतो. त्याचं नाव संसार. लक्षात आलं का? मग त्या संसारानं कुणाला सुख दिलेली बातमी बोला चला, बातमी का बोला, कानावर आलंय नाही. मग आता सेवा करायची झाली तर एक तर देवाची नाही तर संताची. बर आता इथं तराजू आलं. देवाची सेवा मोलाची का संताची सेवा? दोन्ही दोन्ही नाही ना, एक कोणतं तरी सांगा. मग नीट आहे का? एक तर सेवा दोन्हीची चांगली, दोन्हीची तुलना करायसारखं नाही. देवाची करा नाही तर संताची करा. पण त्याच्या जर तुलनाच करायची झाली तर एखाद्या वेळेला देवाची सेवा नाही केली तरी चालेल, पण संतांच्या सेवेला एक काकण किंमत जास्त आहे. लक्षात आलं का नाही बोलणं? संताची सेवा मोलाची, आणि जर नाहीच केली तर राग येतो देवा. राग येतो देवा, राग येतो देवा, राग येतो देवा. तुका म्हणे घे सेवा, तुका म्हणे घे सेवा, नाही जर संत. आता हनुमंतरायाची एवढं मोठं मंदिर 40 लाखाचं बांधून ही जी करायला लागलात, हनुमंतराय देव नाहीत, हनुमंतराय संत आहे. मग तुम्ही आम्ही जी करायला लागलो ती हनुमंतरायाची म्हणजे संतांची काय करायलोत? सेवा करायलोत. आणि त्यांची सेवा जर इमानदारीने नाही केली देवाला राग येतोय. लक्षात ठेवा. ज्ञानोबा म्हणतात देवाच्या आवडीचा विषय म्हणजे संत आहेत महाराज. ते हे प्राणा परुते आवडते मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. कमी जास्त झालं तर सांगा बरं का, ओवीचं कमी जास्त. आणि तुम्हाला एखादी पाठ असली तर ती मला सांगा, फिटिंग होत असली म्हणजे आपण ऍडजस्ट करू. की असं ही बसती तर ओवी हे प्रमाण बसत आहे म्हणून गप्प बसू नका, मला सांगत चला. लक्षात आलं का बोलणं? देवाच्या आवडीचा विषय संताची सेवा आहे महाराज. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. महाराज मजा म्हणून नाही, ज्ञानेश्वरी गाथा भागवती 3च ग्रंथ असेल, कुठंच बोंबलत फिरायची गरज नाही. हे सगळं त्याच्यात सापडत. लक्षात आलं का? उद्या तर साक्षात गाथा इथं येणार आहे. लक्षात आलं का? साक्षात गाथा ह्या व्यासपीठावर उद्या कोण उभा राहणार आहे? साक्षात गाथा आहे महाराज. साक्षात. इकडं तिकडं जायची गरज नाही, काही नाही. मुद्दा का आहे? मुद्दा एवढाच आहे की संताची सेवा नाही केली तर देवाला राग येतो. आणि महाराज जर केली तर, जर संताची सेवा मनातून केली ना बाबा, किती आनंद होतो देवाला. माहिती का तुम्हाला? किती आनंद होतो माहिती? समजा आपलं पोरग कलेक्टर झाले, बापाला किती आनंद होईल शब्दात सांगता येईल का? बोला की. मग आपलं पोरग कलेक्टर झाले, बापाला जेवढा आनंद होतो तेवढा आनंद संताची सेवा केली देवाला होतो. प्रमाण सांगावं लागेल का? पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय तैसे पूजिता वैष्णव हो सुखे संतोष तो देवा. तैसे पूजिता
पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय वा तैसे पूजिता वैष्णव हो सुखे संतोष तो देव सुखानं देव समाधान मान इकडे लक्ष द्या परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक वैकुंठवासी गुरु रे विठ्ठल महाराज गुले हमेशा सांगायचे बुवांचे शब्द आम्हाला शिकवले बुवा म्हणायचे देवाची सेवा केली तर अनिष्ट प्राप्ती गुलेबांना ओळखणारी माणसं इकडं महाराजाचा परिचय गुलेबा म्हणायचे देवाची सेवा केली तर अनिष्ट प्राप्ती आणि संतांची सेवा केली तर इष्टानिष्ट डबल प्राप्ती अर्थात देवाच्या सेवेनं देव खुश देवाच्या सेवेनं देव खुश पण संताच्या सेवेनं देव बी खुश आणि संत बी खुश लक्षात आलं का तुका म्हणे देवा कांची पावे केल्या पावे सेवा माझं बोलणं नीट आहे का महाराज जरा बोर व्हायले का होय कसं हो कसं बोर व्हायला नाही म्हणजे भाषा कळायला लागली ना माझी काय मी गाव तुमच्या गावात आलो पहिल्यांदा म्हणजे इकडे जवळजवळ पहिल्यांदाच आलोय की गाव काय चालीच आहे आपलं ते काय पद्धतीचं आहे ती मला माहित नाही ना अजून बरोबर आहे का नाही लक्षात आलं का काय आम्ही गेलतो नांदेड साईडला कीर्तनाला आणि तिथे गेल्या 5-25 कार्यकर्ते माझ्याजवळ आले आणि मला म्हणले महाराज बरं झालं तुम्ही वेळेवर आल्या आहे का ना तिकडे भाषा वेळेवर आल्या मी खालीवर बघायला लागलो मी म्हणलं धोतर असून आल्या माझ्या डोक्यात एकच गडबडीनं साडी आली काय की गुंडाळून काय सांगा इकडे तर काही नाही ना भाषेची अडचण कळायला लागली ना भाषा काही लय बोर व्हायला नाही ना काढताच हाणू मग कळायला लागले ना मग माना पिना हलवी जा म्हणजे मला कळन तुम्हाला कळत आहे म्हणून हो असे आपण काही विचारलं खाली मग असे मला असे करते बाबा जशी ज्ञानेश्वरी गाता पाठ करून आली तसे खून येतात मला असे मोकळं बोलत जा एक जण पुढं बसला ना असं करायचं मला हो का मला वाटायचं त्याला लय कळते सगळं कीर्तन त्याच्या गवून केलं मी कीर्तन झाले म्हणलं काय अभ्यास म्हणले भैर येते आता काय करावा सांगा काय करावं इलाज नसते का तुम्ही मोकळे म्हणणं हसं जा कवा चमकन मरावं लागन सांगता येईल का मोकळं हसं जा तुकडे लक्ष द्या कुठवर आलंय आपलं म्हणा तूच सांग पैसे तू घेतो सण रान बटईन देतो म्हणा तूच सांग काय सांगायचं कुठवर आलं संतांची सेवा देवाच्या आवडीचा विषय मला दुसरं काय नाही लक्षात आलं का संत सेवा आहे इकडे लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल देवाच्या सेवेपेक्षा एक काकण किंमत जास्त आहे मान्यता आहे का अहो एखाद्या वेळेला दारात संत आले कोण आले दारात बोलत चला कोण आले दारात संत आले साधू आले देवात दारात आले आणि चोपदारांनी जाऊन सांगितलं की ओ पाटील काय करायला लागले म्हणले देवपूजा आता महाराज लोक आले दारात बसा म्हणाव तिथं दारात पायऱ्यावर माझी देवपूजा झाल्यावर बघतो जमतय का तुकोबरा काय म्हणले बघा करिता देवतार्चन शब्द बघा तुम्हाला अर्धच पाठ आहे अर्ध नाही करिता देवतार्चन करायलात ना घर आले संत जन काय करायचं देव सारावे परते संत पूजावे आरते संत पूजावे आरते संत पूजावे आरते आणि कुणाची सेवा करायची कुणाची संतांची सेवा करायची आणि नाही केली तर राग येतो देवा लक्षात आलं का पूर्ण हा कसं असतंय नाहीच केली सेवा तुकोबर तर म्हणतात ना संताचा अतिक्रम नीट आहे का देवपूजा तो अधर्म क्या बात आहे येती दगड तैसेवरी मंत्र पुष्प देवा श्री बरोबर आहे बरोबर आहे प्रमाण तुकोबाऱ्या म्हणतात संताचा अतिक्रम कराल
आणि देवपूजा मांडली असेल तुम्ही आणि संताला नाव ठेवतात आणि देव चोळायला लागलात, लक्षात ठेवा ती देवपूजा नाही, तो अधर्म आहे, अधर्म आहे. आणि ती मंत्र नाहीत, शिव्या आहेत. आणि ते पुष्प नाहीत, दगड आहेत. येती दगड तैशेवरी मंत्र पुष्प देवा श्री. कसं असते महाराज, आमच्या इकडल्या बीड जिल्ह्यातल्या मराठवाडी भाषेत सांगतो जरा म्हणजे लक्षात येण्यासाठी. बीड जिल्ह्यातल्या कसं असते, किती बी कसलं बी माणूस असलं तरी ढंग सुडी जाऊ नये ज्याचा त्याचा, बरोबर आहे का नाही? ज्याचा त्याचा ढंग कधी सोडायचं नाही. काही काही माणसाला किती बी सांगा ऐकतच नाही. दसकट छाप माणसं असतील. कसली माणसं असतील इकडं आहे का दसकट? हा दसकट नाही शब्द इकडं. दसकट म्हणा ज्वारीचे, बाजरीचे, हा तुरीचे, काय ही काय म्हणते त्याला दसकट. काही काही माणसं दसकट छापा असतील की दसकट जे असतात ना ती जात कापताना तिरकस कापलेली असते. अशी कसं कापलेलं असते, ती दसकट काढताना तिरकस काढलेलं असते असं, बरोबर आहे का नाही? ती ज्वारीचं म्हणा काय म्हणले, कसं काढलेलं असते ती काढतानीच असं तिरकस काढलेलं असते. साध्या चपलाला आणि शिल्पर चपलाला ती मुजीत आहे का? त्याला असा नालाचा बांधलेला जोडा लागत असतो असा मी करायला. तसं साध्या भाषेत सांगून तुकोबराच्या कळाना नाथ महाराजांनी नालाचा जोडा वापरला. नाथ महाराज काय म्हणले बघा भागवतातली ओवी. नाथ महाराज म्हणले दारात संत आलेत. कोण आलेत? संत. आणि तुमची काय चालू आहे? देवपूजा. स्वतः भगवान परमात्म्याच्या मुखातले शब्द फक्त लिखित केले नाथ महाराजांनी. ओवी एवढी गोड आहे, पाठ करून ठेवायसारखी गोड आहे, एवढी भजन्याने कीर्तनकारांनी पाठ करायसारखी. देव म्हणले दारात संत आले तर तुम्ही काय करायला लागलात? माझी देवपूजा करा. काय म्हणले देव बघा, नाथाने लिहून ठेवलं. काय म्हणले? त्या साधूची पूजा न करिता. नीट आहे का? हा क्या बात आहे, क्या बात आहे, बरोबर आहे. हा जमला आता. त्या साधूची पूजा न करिता देव काय म्हणाले बघा, जो माझी पूजा करीत तत्वता. देवाच्या मुखातले शब्द तेने मजौरी हानितल्या लाता, हे तू माझ्या घाता प्रवर्तला. भगवान बोलून गेले की भागवतामध्ये किती देवपूजा नाही त्यानं माझ्या उरावर म्हणजे छातीवर लाता मारल्यासारखे. याचा अर्थ एकच, देवाच्या सेवेपेक्षा किंमत कोणाला? हा पीटी मास्टर, कुणाला किंमत आहे? हा संतांच्या सेवेला किंमत आहे. यायला गायला किंमत देत नाही महाराज इथं. हा संत सेवा, संत संत सेवा, संत सेवा आहे. अजिबात दुसऱ्याला किंमत नाही, काय नाही, काय नाही. म्हणून माझ्याकडे लक्ष द्या. संत सेवा एवढी मोलाची असल्यामुळे, महत्वाची असल्यामुळे तुकोबारायांनी चकारात्मक शब्द वापरले शेवटच्या चरणात. तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे असल्यामुळे तुकोबारांनी चकार लावला शेवटच्या चरणात. काय
आपण जरा खालून सुरुवात केली, बरोबर आहे का नाही? कसं असतंय, संतांचं वाङ्मय म्हणजे मोठा वाडा आहे, आणि वाडा म्हणलं की लय दरवाजे असतात, कोणी बी एका दरवाज्यातून जायचं. लक्षात आलं का बोलणं? हा, आता ही अभंग म्हणजे 4 दरवाज्याचा आहे, कोणी बी एका दरवाज्यातून मध्ये जायचं, आपण मागच्या दरवाज्यानं घुसलो. लक्षात आलं का बोलणं? हे काही लय अवघड नाही, हे तुमच्यासाठी माहितीसाठी सांगतो. गावातलेच आहेत ना सगळे आपले? हां, म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, म्हणजे पुन्हा बिहायची गरज नाही. कोणता बी महाराज आला तरी त्यानं जो अभंग घेतलाय त्याच्या कोणत्या तरी एका चरणाच्या आधारानंच तू सुरुवात करणार. ते अभंग बोलणारा असला तर, लक्षात आलं का बोलणं? एका चरणानं प्रवेश करणार आहे, बरोबर आहे का नाही? मग ती महाराज नेमक्या कोणत्या विषयापासून सुरू झालाय, ही जर संत सेवेपासून आपण चिंतनाला सुरुवात केली असेल तर ही नक्की ध्यानात ठेवायचं. हे खालून हात घालण्याच्या नादात दिसायला लागले. लक्षात आलं का बोलणं? हां, आता 3 राहिले, त्याच्यातलं मी कोणतं घेईन ह्याचा बी नेम नाही ध्यानात ठेवा. म्हणजे विषय कोण्या दिशेनं जातो हे ध्यानात ठेवायचं, बाकी काही नाही. तू बरं आहे, चकार लावता तुका म्हणे संत सेवा आणि हेच देवा उत्तम. हीच सेवा देवाला आवडती, दुसरी सेवा देवाला आवडत. लक्ष द्यायला लागलंय का? आवडतच नाही, स्वतः देव ती सेवा करतोय. अहो संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करीताची, मनवोनी सेवा करीता. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करीताची. 6 चरणाचा अभंगच आहे तुकोबर आहे. तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. अहो देव एवढा लळा पाळतो, पाळी पंढरीनाथ, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. धरी तिच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. देव 100% संताचा लळा पाळतो ना महाराज, नाही पाळीत का? तुकोबर आहे तर म्हणले, आता ही जुन्यातली माणसे तुकोबर आहे तर म्हणले, आपल्याला जर एखाद्याला शिना आला कामाचा, काय आला, कंटाळाचा आला समजा, लई शुद्ध बी बोलू जाऊ नाही. परवा दिवशी हरिपाठ शुद्ध म्हणला एक जण, सर्वा घंटी रामो. बिघडलं, कळत काही नाही, बोलायचं नाद लई माणसाला काय काय. पहाटे 3ला फोन केला बाबा मला एक जण, पहाटे 3ला मी उचलला, म्हणलं जय हरी. तिकडला काय म्हणला, त्या आईला महाराजा लागला काही. ही पद्धत आहे बोलण्याची, पद्धत आहे का सांगा ना? मी ठेवून दिला, 15 दिवसांनी पुन्हा दिसलं, माया पुढंच होतं. म्हणलं तुम्ही मला फोन लावा, आयला तुम्हालाच लागला. डबल तसंच का, काही कळत नाही. आमच्या शेजारी एक म्हातारी राहते, म्हातारी, आणि आमच्या इकडल्या शेजारची मोठी शेठजी ती एक सोन्याची, ते कोमात गेले. कुठं गेले? कोमात. आणि त्या म्हातारीला मी सहज म्हणलं, आजी लय वाईट झालं, आपले सोन्याचे शेठजी कोमात गेलेत. म्हातारी काय म्हणली, मोठे माणसं आहेत पैशावाले, कुठं बी जाते, त्यांचं काय. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकीचे आराम करा, मला एक दुरी आणून द्या, मी इथं फाशी घेतो वरी. आता नाही कळलं, काय कळलं, काहीच कळ निसते. 2.5 घंटे थोबाड उघडीत नाही, तर एकदा संपलं ज्ञानेश्वरा, आणि बाहेर जाऊन मग ते सगळ्याच्या आधी मी चालू, दुसऱ्याची चप्पल घालून जाते. आमच्या ड्रायव्हरची एकदा चप्पल हरपली, मला बाबा चप्पल घेऊन द्या. मी विनोदी, मी आणला हान कीर्तनाची, त्यानं खरंच हाणली. पण महाराज त्यानं हाणली, पण बाबा मै हरपली ना. मी माझी महाराज 2 तास सापडलीच नाही. जाताना ड्रायव्हरच्या पायाकडे बघितली तर मैट निघाली. बॉम्बला, आता कसं करा. लक्षात आलं का बोलणं? माझ्याकडे लक्ष द्या जरा. मावा पडला की फवारायची, बाकी काही नाही. लक्षात आलं का? फवारायची म्हणजे किडे मरत येत. हा, काही ठिकाणीच किडे मरत येत, काही ठिकाणी फवाऱ्यातून किडे येतात, असं बी होतंय. खरं सांग का महाराज, मला वाटलं होतं डोणगाव आहे, बरोबर आहे का नाही? आणि पुन्हा खेडगाव आहे, आणि सप्ताह उगा नामा म्हणे देवान घरच्या घरी जेव्हा असलाच आहे का काय की. पण इथं आलो कळलं दुधाचं घर आहे म्हणून. ही लक्षात आलं का? आनंद एकाच शब्दात आहे. मला राहावना म्हणून बोलायलो, मला वाटानाच गेलं की मी डोणगाव मध्ये, मला वाटायला मी पंढरपुरात कीर्तन करावं. एवढा आनंद, लक्षात आलं? एवढा उत्सव आणि प्रसन्न चेहऱ्याची. बरं 7 ते 9 टायमिंग असा, भुकीचा मोसम असतोय, त्या नादानं का व्हायना माणसं येते त्यांना. आणि नाही सगळेत, पण 5-50 लोक का व्हायना निमताना आलेलेच नाही का व्हायना. भाया पुढे घालून आणि त्या चला पुन्हा मी कुठं करीत बसू तिथंच खाऊन या म्हणतात का. कसे हसल्या बघा, कसे हसल्या, मला चट कळत आहे ना. सांग का मधल्या 2-3 जणीचे नग जाऊ दे, नग जाताना मला 20 रुपये देऊन पाया पडा, मी काही म्हणणार नाही.
बाया म्हणतात माय मी याला पैसे मागायला लागला बाया. आम्ही तर पैसे नाही आणले. नसू द्या पैसे, मी सोनं बी घेतोय, काही अडचण नाही त्याची. 2-2 मणी द्या मणी. एकदा मी म्हणलं मणी द्या, एका बाईनं काळे मणी दिले मला. तरी मी निहलेच बायकोच्या पोतीत ओवले, सोडीत काहीच नाही मी. लक्षात आलं का? हा बस झालं. आता फ्रेश झाला. आता इकडे लक्ष द्या. म्हणजे कसं असते, अशी फवारणी करायची आणि विषय धरायचा. लक्षात आलं का? आता इकडे लक्ष द्या. मुद्दा का आहे आपला? मुद्दा एकच आहे. कंटाळा जर आला, हे सांगत होतो का नाही, आता तर आपल्याला अशी गप कोणी खाली बसतात का नाही माणसं, तसं देवाला जर अचानक काही शिन आला आणि गप कोणी खाली बसायचं असलं तर देव संतांना विचारल्याशिवाय खाली बसत नाही. न पुसता जाता नाही शब्द बघा. आणि खाली बैसताही बिहे. अहो स्वतः देव खाली दंडवत पुजोनिया. खाली दंडवत पुजोनिया. दंडवत घालून सेवा. दंडवत पुजोनिया. निर्गुण अवतार झाला मुनवंत. निर्गुण अवतार झाला मुनवंत. खाली दंडवत पुजोनिया. निर्गुण आकार झाला गुणवंत. कशासाठी? घाली दंडवत पुजोनिया. अजून एकच मुद्दा सांगतो महाराज. तुमच्या जवळचा लय लांबचा नाही, काय नाही, जवळचा सांगतो. अहो संत एखाद्या वेळेला खोटं जी बोलले. कसं बोलले? कसं बोलले संत? एक येरी समजा चुकली न जर संत खोटं बोलले तर देव खोट्याचं खरं करणार, पण संताचा शब्द पडू देत नाही. लक्षात आलं का? माऊलींच्या पाया पडायला पोरगी आली. कपडे पोराचे. कुणाचे कपडे? माहितीतलं उदाहरण आहे की लय लांबचं नाही, बरोबर आहे की नाही? कपडे कुणाचे? पोराचे. आणि कोण आली? पोरगी आली. माऊली सहज बोलून गेले, चिरंजीव भव. काय म्हणले? चिरंजीव भव. असं म्हणल्याबरोबर बाई हसलीन. बाईनं सांगितलं माऊली आमच्या नशिबानं आमचं कसं बी हो द्या, पण तुमच्या वाणीला बोट लागता कामा नये. म्हणलं काय झालं? काय झालं म्हणजे? मी पोरगी, मी पोरग नाही. माऊली म्हणले असं कसं होईल? शब्द तर गेला. नीट ऐका. जगाच्या मालकानं मॉडेलच चेंज केलं, पण माऊलीचा शब्द पडू दिला का? स्त्रीचा तो केला पुरुष उभा. निवळ म्हणतात जी निमिष मात्रे देह पालटिला. आणि स्त्रीचा तो केला. लक्षात आलं का बोलणं? म्हणजे शब्दच पडू देत नाही महाराज. प्रमाण त्यांच्या बोला. प्रमाण त्यांच्या बोला. त्यांच्या बोला. प्रमाण त्यांच्या बोला. देव भक्ताचा अंकिला. 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 प्रमाण त्यांच्या बोला. त्यांच्या बोलण्याला प्रमाण. आणि देव भक्ताचा अंकिला. खोट बी बोलले तरी आमचा आशीर्वाद लागन तसा. मी गेल्या वर्षी एक जणांना आशीर्वाद दिला. तर म्हणलं तुझं कल्याण होईल. काल भेट झाली. म्हणलं बरं आहे का? हो मला 10 एकर इकला आपण. त्याच्यामुळे मी कुणालाच आशीर्वाद देत नाही. आपलंच आपल्याला पडलं. लोकांना कुठं आशीर्वाद देत बसावं सांगा बरं? 2 जण नवरा बायको डॉक्टरकडे गेले आणि तब्येत जरा लईच खराब असल्यामुळे डॉक्टरला सांगितलं. डॉक्टर म्हणले गोळ्या औषधं घेत जा, तब्येत बनवा, तुमच्यात इम्युनिटी पॉवर पाहिजे, नाहीतर मग अजून अनेक रोग होते आणि जेवण करावं लागेल. ती बायको काय म्हणली माहिती का? नीट आहे का? बायको म्हणली तुम्ही सांगा आता डॉक्टर साहेब, मी सांगून सांगून कटाळे, पोटभर जेव जावं, नाही तर असे डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालावं लागतो. आता हे बी नसलं कळलं तर तुम्ही फशा घ्या, मी घेत नाही आता, काय गरज नाही मला. हां, आणि जीवन जा आपलं. काय करता आता दुसरं? लक्षात आलं का? मुद्दा काय आहे? मुद्दा एवढाच आहे. विषय मूर्ख माणूस होता. एक पिशवीत अंडे घेतले आणि रस्त्याने चालला आणि समोरून एक मूर्ख आला आणि ह्या मूर्खाने त्या मूर्खाला विचारलं, अय माझ्या पिशवीत का आहे? हे जर तो मला सांगितलंस तर ह्याच्यातले अंडे तुला देणार. नाही कळलं अजून? नाही रेंज आली. आणि किती अंडे आहेत हे जर सांगितलंस तर 8च्या 8 तुला. आणि ते अंडे कशाचे आहेत हे सांगितलंस तर ती कोंबडी तुलाच. तरी पुढचा म्हणला नाही नाही राव आपल्याला ऑप्शन दे. आता काय डोंबलो ऑप्शन द्यावं आहे त्याला? काय ऑप्शन द्यावा? काय करावं सांगा? इकडे लक्ष द्या, मुद्द्याकडे लक्ष द्या. त्या शब्द
शब्द संतांनी टाकला की देव पाळतो. म्हणून पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. देव त्यांच्या शब्दाच्या पलीकडे जात नाही, स्वतः देव त्यांची सेवा करतो. लक्षात आलं का? बोल, देव त्यांची सेवा करतो. महात्मा पंढरपूरला चालला, एक साधू पंढरपूरला चालला आणि बायकोनं सांगितलं, मालक पंढरपूरला जायचे तर जा, अडचण नाही, पण वाटाला माझी एक तुमची बहीण राहते, तिला तेवढा निरोप द्या म्हणा, वहिनीचं बाळात पण जवळ आलंय आणि तुम्हाला बोलविलंय. महात्म्याचं नाव चोखोबा. चोखोबा आहे. सांगतो म्हणले चोखोबारांची दिंडीत रंगले. असो आईसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही निरोप द्यायचं विसरूनच गेले. पण ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. स्वतः दे तू का म्हणे खरी सेवा, बरोबर आहे की. म्हणजे स्वतः देवानं विचार केला, बाबा आता काय करायचं. स्वतः देवानं गरुडाला बोलून घेतलं. गरुडा इकडे. म्हणले का? माझा एक भक्त आहे चोखोबा, नीट आहे का, संत सेवेसाठी बोलायला लागलो. देव कसा करतो. माझा एक भक्त आहे चोखोबा आणि त्याच्या पत्नीचं बाळात पण करायचंय, काय करायचं. गरुडा आगाव होता बोलायला. गरुड म्हणला रुक्मिणीला पाठवून द्या. देव म्हणले रुक्मिणी जाईन का? बघा म्हणला जमलं तर जमलं, बनी तो बनी नाही तर परभणी. सांगून तर बघा. गेला गरुड. आई साहेब चला तुम्हाला देवानं बोलविलंय. रुक्मिणी म्हणली माय देवानं बोललंय, थांब मला मेकअप करू दे. गरुड म्हणला मेकअप नाही, दारात पिकअप आलंय, बस लवकर. चल 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 चल. कायचं मेकअप. टाकली पिकअप मध्ये होय पुढं, म्हणजे असं नाही म्हणला, मी म्हणायला लागलो येरी. आणलं तिथं महाराज देवाच्या पुढे हात जोडून उभा राहिली. देवा मला बोलिलं. म्हणले हो. काय काम आहे? काय नाही, माझा एक भक्त आहे चोखोबा आणि त्याच्या पत्नीचं बाळांत पण करायचंय. रुक्मिणीने हात जोडले आणि सांगितलं, देवा असल्या कामासाठी मी तुमच्यासोबत लग्न केलेलं नाही. गप बसले देव. देव जरी असलं तरी चलतंय का घरी? चलतंय का? किती बी लांबक्या मिशा ठेवा, बाया भेटतच नाहीत महाराज. काही नाही ना. म्हणून अलीकडच्या तरुण पोरांनी मिशा ठेवायचं बंद केलंय. बायकोच बी आहे ना म्हणले मिशा का चेहात बुडवायच्यात का? काय कामाचे मिशा नुसत्या सांगा. काही कामाच्या. आम्ही दोघं जण त्याशी बाबा मोटरसायकलवर चालत, नवरा बायको आम्ही दोघं जण. आणि मोटरसायकलवर जात असताना बैलपोळ्याचा सण होता. सजविलेले बैल बघितले आमच्या बायकोनं. मला म्हणते काय आज? म्हणलं आज पोळा. काय असते? म्हणलं बैलाचा सण. माय म्हणली बैलाली सण असतोय, म्हशीली सण नसतो का? म्हणलं मग म्हशीचा सण संक्रांत. नाही रे झाली अजून. तिच्या डोक्यात माय म्हणले आमचा अपमान केला, म्हशीचा असतोय बायाचा असतोय की सण, आम्ही का वगारी गिगारीत का काय हो. तिच्या डोक्यात एकच, ह्यानं माझा अपमान केला, ह्याचा बी करायचा माझा. 12 गावचं पाणी पिणारी जात माझा अपमान होत असतोय. पण बायको महाराज केलाच तिनं. जरा पुढे गेलो तर गाढवं दिसले. गाढवं बघितले की माझी बायको मला म्हणते तुमचा पाहुणा. किती इज्जत गेली असेल, पण गबरू इज्जत जाऊ देणार आहे. ती म्हणली तुमचा पाहुणा. म्हणलं राम राम सासरी बुवा, राम राम. आता ही बी नाही कळाली, आता करू काय सांगा. हानू हानू देऊ का तुमच्या पुढे? चौपदार बोला की. लक्षात आलं का? चौपदार आपलं मोकळ्या मनाची. दोघं बी बिचारे, काही एक नको दोन नको. येडीला सास आपलं ते असू द्या असू द्या, जाऊ द्या असू द्या असू द्या. म्हणजे पण असे मावळ्यासारखे गोड दिसतेत का नाही सांगा बरं महाराज. या दोघांसाठी एकदा टाळ्या वाजवा. एवढे आता इकडे लक्ष द्या. खुश मामला आता लक्षात घ्या. हा आता घरच्या घरी. मला वाटलं पिपळा खालचा मुंजाच आहे का काय, की मला काय माहिती. वा आनंद वाटला मला. लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. कुठवर आलं तू सांग म्हणा. आम्हाला नको विचार, आम्हाला पंगत गावा बसती हे विचार म्हणा, बाकी नको. मग वा स्वतः देवानं विचार केला, दुसऱ्याला पाठविण्यात मजा नाही. स्वतः देव. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी. वहिनी दार उघडा. हाक बी तशीच मारली असं, अशी मारली असन. वहिनी दार उघडतेस का ग, प्लीज उघड ना, अशी मारली असन. नाही नाही हाक बी तशीच. लई नका. आम्हाला आम्ही पुण्यात गेलोत ना, मग तिकडे वेगळेच बोलणारे लोक असते. तर तिकडे मग 5 वाजता 7 वाजता कीर्तन असते ना पुण्यात. आणि मग तिकडे गेलं की मग ते वेगळेच बोलणारे. नमस्कार महाराज, चला आमच्या घरी चहा घ्या. आम्ही चहा घ्या जावा आणि तिनं बायकोला हाक मारावा. असा दरवाजा वाजवायचा आणि हाक मारायची. ए स्मिता,
ए स्मिता, अगं उठतेस का ग? म्हणजे उठतेस का ग म्हणजे उठच असं म्हणण्याचा ज्याचा अधिकार नाही तो शिकलेला. उठतेस का ग? मग ते जनावर हळूच उठणार. जनावर केस माग सोडलेले, भवायचे केस कापलेले, भवायचे कमन कापते ह्याला का मोहळ बसत आहे का काय देव जाणे महाराज. भवायचे केस